कोंडे जेई साहेब आत्ता 12 वाजता पोहोचलेले आहेत. किती वाजले दादा? 11:56. 11:56 म्हणजे 11:50 55च्या दरम्यान साहेब पोहोचलेले आहेत. ते बिचारे 100% अपंग व्यक्ती बाहेर आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि इथून प्रत्येक अधिकाऱ्यांना कॉल जात आहेत, तरी ते त्यांच्या वेळेनुसार त्यांचे कामं करून 11:55ला पोहोचलेले आहेत. थँक्यू. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय. या बेशिस्त कर्मचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या बेशिस्त कर्मचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नागद कन्नड रस्त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नागद कन्नड रस्त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नागद कन्नड रस्त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर किंवा तो रस्ता नाही झाला तर तुम्ही किती दिवसानंतर किती वेळ तुम्ही हे करणार आणि काय काय करणार? 15 ऑगस्टपर्यंत मी यांना वेळ देतो. 15 ऑगस्टला आत्मदहन करणार मी याच ऑफिसला आहे. अच्छा, आज तुम्ही लॉक आणि साखळी दंड घेऊन या ऑफिस कार्यालय बंद करण्याचं तुम्ही हे केलं आहे? हो. हरकत नाही. आणि हे जे तुम्ही 18 गावाचं सांगता येतं हे साधारण किती किलोमीटरचा रस्ता आहे हा? 25 किलोमीटर. 25 किलोमीटरचा. अच्छा, ओके. तिथून हा जो कन्नडचा रस्ता पुढं कुठं जातो तो? तुम्ही ज्या रस्त्याची मागणी करता आहेत दुरुस्त नागद ते कन्नड, तो पुढं पण जात असेल ना? नागदपासून पुढे जात असेल, हां परंतु आम्ही नागदपर्यंतच्याच नागरिकांना इथं यावं लागतं. हां. त्यांना तिथं येणं गरजेचं आहे. कारण म्हणजे आमच्या पोलीस इथं स्टेशन कागद असेल, तहसील कार्यालय असेल. सगळे 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 एक साधा कागद घेण्यासाठी सुद्धा आम्हाला कन्नडला यावं लागतं. हां आणि पुरातन काळात जे होतं हा. ना, जे मागे आपण 100 वर्ष मागे जरी गेलो हा. आणि तेव्हा कसे लोक लाकडी गाडीने यायचं, तेव्हा कसा रस्ता होता तसा रस्त्याने आम्हाला यावं लागतं. अच्छा, म्हणजे कोणतेही शासनाचं लक्ष नाही आहे किंवा कर्मचाऱ्याचं लक्ष नाही. हरकत नाही ऋषिकेश भाऊ, आपलं मागणी लवकरात लवकर या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण होऊ. जय हिंद, वंदे मातरम. माझं नाव ऋषिकेश भरत चव्हाण. आज मी कन्नड या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसला टाळं ठोकण्यासाठी आलो होतो. कारण आमच्या जो खानदेशपट्टा आहे नागद सर्कलचा, त्याच्यावर सतत या लोकांनी मराठवाड्याच्या सर्वच विभागांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. कारण आम्ही येतो खालच्या पट्ट्यात, हे सगळे येतात वरच्या पट्ट्यात, अधिकारी वरच्या पट्ट्यात फिरतात, वरच्या पट्ट्यात सगळं काम करतात, परंतु नागद सर्कलचे जे लोक आहेत त्यांचं एकही काम हे अधिकारी वेळेवर पूर्ण करत नाही. याचं जागतं उदाहरण म्हणजे आमचं नागद कन्नडचा रस्ता. गेली 2-3 वर्ष झाली मोठमोठाले खड्डे झालेत, मोठमोठाले ॲक्सिडेंट झाले, 2-2, 3-3 ट्रका पलटी झाल्या, तरीसुद्धा या विभागाला जाग येत नाही आहे. 10 दिवसापूर्वी आम्ही यांना तीव्र आंदोलन करणार असं एक निवेदन दिलं होतं. 29 तारखेला आंदोलन होणार हे यांना माहिती होतं, पण यांचा निष्काळजीपणा एवढा आहे की आज 29 तारखेला सुद्धा इथले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज आपल्या देशाला गरज आहे ती महासत्तेची, पण आज आपला देश परत मागं चालला आहे. या ठिकाणी सुधारणा व्हायची आपण दरवेळेस इच्छा व्यक्त करतो. प्रत्येक वेळेस सरकार बदलतं, नवीन सरकार येतं, नवीन उद्दिष्ट समोर ठेवतात, नवीन हेतू सांगतात, मोठमोठ्याला गप्पा मारतात, परंतु वास्तविक जर बघायला गेलं तर ग्राउंडवर काहीच होत नाही. आमच्या नागद सर्कलच्या लोकांना एवढा मनस्ताप सहन करावं लागतं की एक कागद काढण्यासाठी सुद्धा कन्नडला यावं लागतं. कन्नडला यायला सुद्धा 30 किलोमीटरवरून लोक या ठिकाणी येतात आणि इथं आल्यानंतर जर असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसारखे अधिकारी जर घरी संभाजीनगरला राहत असतील तर आमचा इथं येऊन उपयोग काय? आमच्या मागण्यात कोणी जर इथं ऐकून घेणारं नसेल तर मग आम्हाला या तालुक्यात या जिल्ह्यात ठेवताच कशाला? आम्हाला द्या की खाली टाकून जळगावमध्ये टाकून द्या. जळगावमध्ये आम्ही आमचे कामं करू. असंही आम्ही इथं कोणतेही आपले व्यवहार या ठिकाणी होत नाही आहे. आम्हाला जळगावसोबत जोडणं करून द्या एवढं आम्ही बोलतो. आणि नागद कन्नडचा जो रस्ता आहे तो त्वरित तात्काळ तुम्ही पूर्ण करा, अन्यथा हा लॉक मी या ठिकाणी लावणार आहे. धन्यवाद.